नक्की. हॅलो नमस्कार, कसे बाहेर आहेत निघून तुम्ही? राहिले. तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत अरे आहे. तुला मी टोपी घेतली व्हिडिओ का सुरू नाही? केला आणि लाईट गेली तर आत्ता आ? आम्ही जात आहोत मग इथून चल शॉर्टकट मध्ये. ॲडमिशनसाठी पण जात आहोत आणि त्याची बुक पण घ्यायची आहे. इथून तर आम्ही इथून बाहेर निघलो तर लाईटच गेली. तर आता आम्ही बिल्डिंगच्या खाली येत, आमची गाडी वगैरे कशी आहे वापरत नाही तर ती तशीच आहे. योगेश खूप मजेने शाळेत चालला आहे. सरळ तर तुमच्याकडे पण शाळा वगैरे ॲडमिशन वगैरे सुरू लवकर झाली का? पोहोचतो ना तर आपण म्हणजे ॲडमिशन फक्त फॉर्म गेलो भरून तर. द्यायचा होता, कारण गेल्या वर्षी पण तो त्या शाळेत होता. तर चला आता आम्ही शाळेत चाललो. थकून भागून येऊन बसलो आम्ही. कुठे गेलो तर ते बघ, त्याला ही आईस्क्रीम लय आवडती. याच्यामध्ये ते डब्यात असते ना ती आईस्क्रीम त्याला खूप आवडती. आणि मी पण मला घेऊन येते ना ती पण तोच खातो. आपण कुठे गेलो होतो सांग? ॲडमिशन घ्यायला स्कूलमध्ये ते लागणार ते पण. हां, कारण आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो होतो. आता तुमचा योगेश, तुमचा भाचा फर्स्टला जाणार आहे ना, है ना बाबू? हो हा ना, काय झालं? आता फर्स्टला जाणार आहे. तर ॲडमिशन घ्यायला गेले होते सकाळी, भाऊजी गेले होते तर 10च्या नंतर ओपन होतं. म्हटलं राहून द्या, मग मी नंतर जाते थोड्या वेळ. तर आता जाऊन ॲडमिशन घेऊन आले. परत बुक पण आणले त्याचे. खूप विषय आहेत आता खूप हार्ड वाटते. बुक बघूनच असं वाटतं चल आपण करेल. शाळा म्हटल्याने हे सगळं येणारच आहे ना बाबू? करशील ना तू? अभ्यास करशील ना? हो ना, इझी होईल का कसं तुला सांग? तू सांगशील की मला? हो मी सांगेल ना. आता त्याला दोन तीन विषय एक्स्ट्रा झाले ना. तर बघूत आता काय काय होतं. तसं बाबूचं टेन्शन नाही, म्हणा इझिली करू शकतो असा है ना. आणि मला म्हणतं मम्मा तू मराठी शाळेत शिकलेली आहे तर मग मला मराठी शिकवशील ना गं मम्मा? मला मराठीचं टेन्शन नाही ना मम्मा. इंग्लिश येते त्याला, मराठी येत नाही थोडी तरी. पण आता मुळाक्षरं, स्वर, व्यंजन हे ते असतात ना ते आता यायलेत त्याला. हे आवाज करू नको, व्हिडिओ काढते मी. तर ते यायलेत आता त्याला. पण आता बघू आता. तर आम्ही आणायला जातो एक आणि दुसरं घेऊन येतो. तर बघा माझी पण आईस्क्रीम खाली. आणि ही आईस्क्रीम त्याला ना पातळ करून खायला खूप आवडते का काय माहिती, पण त्याला खूप आवडते आईस्क्रीम पातळ करून खायला. कारण टेस्ट असते तेवाली. हो त्यांनी लवकर संपते पापड. टेस्टी असते आणि लवकर संपते. तर ॲडमिशन घेऊन आले. आता फर्स्टला जाणार बाबू. आता छान छान अभ्यास करणार. गेल्या वर्षीसारखा अभ्यास करशील ना? नाही. मग यावर्षी जास्त करावं लागेल ना. आता यावर्षी विषय पण थोडेसे जास्त आहेत. आता शाळा सुरू होईपर्यंत सेमिस्टर बघूत आता. टीव्ही बघत बसणार. हां, तर तुम्हाला दाखवते बुक कोणते कोणते आहेत ते. हे बघा, एक ॲडमिशन फॉर्म पण घेतला होता पण दिला तिथल्या तिथं. हे आणला घरी. हे बघा खायला किती घेऊन येतो. एक आणतो आणि हे ORS याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेव. जाय 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 लवकर जाय, मग थंड होते माय. हे साबण, हे त्याला कोलगेट, हे माझी क्रीम. हे त्याला खूप लागतं. 1 दिवस नाहीतर 2 दिवस लयले हे करतो तो. तेव्हा हे क्रीम ते आणलं थोडंसं मेडिकलमधून. आणि ते समोसे आहेत. तर आत्ता त्याची बुक बघा. हे बघा. बघा त्याची बुक. कॅम्प्युटर त्याच्यामध्ये काय काय आहे बघावं लागेल आता. नंतर थोडं थोडं त्याला शिकवावं लागेल. हिंदी पाठशाला कक्षा फर्स्ट के लिए हे एक बुक फर्स्ट. हे आनंदी मराठी, हे मराठीमध्ये एवढे बुक आहेत. हे काय रे? अरे बापरे, क्लास 1 सेमिस्टर 2. तर हे ना याच्यामध्ये ना विषय आहेत बरं का. मॅथ, अलग अलग विषय आहेत त्याच्यामध्ये. एका विषयामध्ये 4 का 5 असे आहेत. मी पण अजून नाही हे केलं.
पण मॅथ आहे याच्यामध्ये. आणि हे सेमिस्टर 1, हे सेमिस्टर 2, हे सेमिस्टर 2 आहे आणि हे क्लास 1 सेमिस्टर 1. तर आता बघूत आता तुमच्या भाऊजीला तर वेळ नाही भेटत, आता मलाच अभ्यास घ्यावा लागतो त्याचा. पण काय नाही आहे, ठीक आहे. अभ्यास इझी पिझी आहे. अरे आणि हे तर माझ्या बाबूच्या आवडीचं आहे, खूप आवडतं त्याला. हा विषय तर त्याच्यासाठी खूपच आवडीचा विषय आहे बघा. भरपूर दिवस झाला ॲडमिशन सुरू झालेत, पण आज 2-3 दिवस गावाहून आल्याच्या नंतर 2-3 दिवस ना वेळच नाही भेटला. तर मग आज गेले, सकाळी गेले होते तुमचे भाऊजी, तर बोलले 10 वाजता या. तर काय 10 वाजता होतं. आपले नॉर्मल आले. आता हे बुक आहेत बघा, आपले नॉर्मल आले तू. हां नॉर्मलवाले बुक. आता यावर्षी बुक हरवायचे नाही, कारण आता इझी नाही आहे. एक जरी हे झालं ना. हां काय रे, यावर्षी पेन्सिल वगैरे दिलं नाही बाळा? देतात कधी? घेऊ दे आपण स्वतः. ते मराठीसाठी. उर्दू तर मला कुठे दिसलंच नाही, उर्दू पण आहे म्हणे. हे बघा यावर्षी हे बुक आहेत. आता ते नोटबुक गेले बाळा, आता अशा नोटबुकवरती लिहायचं आहे. एवढा मोठा. आता पेन्सिलने लिहायचं नाही. एवढा मोठा आहे. मग आणि म्हणजे की गेल्या वर्षी ना 4 होते, एवढा मोठा असं चौकोट हे ते असतात ना ते होते. एवढा हां असे बुक होते गेल्या वर्षी जास्त. एवढा मोठा आहे की याच्यावर आपण तर हे आहेत योगेशचे बुक बघा. मोठा. आता योगेश गेला आहे फर्स्टला. हे बघ हे मोठा, त्यामुळे वाटतं की जास्त नोटबुक होईल मला. तो उर्दू मला दिसलंच नाही रे कुठं. याच्यामध्ये 5 विषय आहेत, 5. आता कोणते कोणते आहेत मला बघावं लागेल. इंग्लिश, मॅथमॅटिक्स, व्हेरिएबल, स्टुडंट, जनरल, 1, 2, 3, 4 विषय आहेत. हे बघा इंग्लिश पण आहे, ते मॅथ्स, म्हणजे एका बुकमध्ये 4 विषय आहेत. हे एकच बुक आहे पण विषय 4 आहेत. त्याच्यात बी सेमच असेल ना. इंग्लिश, मॅथ हे चॅप्टर 1, म्हणजे हे दिवाळीच्या अगोदरचं आणि हे दिवाळीच्या नंतरचं. बरं आहे, अलग अलग आहे, एकच बुक घेऊन जायची गरज. हो मॅम इझी करू शकतो बेटा तू, नो टेन्शन. आणि मम्मा शिकवायला आहे ना. ए जाय ते फ्रीजमध्ये ठेवून दे. पेंटिंगचं हे पण काय दे, गेल्या वर्षी कवर दिले होते, परत पेन्सिल दिल्या होत्या, इरेझर दिलं होतं. यावर्षी तर काहीच नाही असं दिलं है ना. जाय ते ORS ठेव, नंतर मग एनर्जी पॉवर येते. आता पुस्तक घाण नाही करायचं, जोपर्यंत टीचर सांगत नाही तोपर्यंत त्याला हात नाही लावायचा. मी फक्त आता कवर आणि त्याच्यावरती नाव वगैरे टाकायला ते मागवते जरा. आहे ठीक आहे, करतात मुलं. मला ना योगेशचं असं काहीच वाटत नाही बरं का, कारण योगेशला एकदा शिकवलं ना तरी पण योगेशच्या लक्षात राहतं. हिंदी माझ्या बाब्याला आता यावर्षी हिंदी पण आहे ग माय. तलेश महल सुटुक शहर. मला हिंदी आसानीच येते, कारण हिंदी बोलायला येते आणि लिहायला तर येत नाही. पण लिहायला मी शिकवते. ओके चला मग बाय बाय. बघा आता हे सगळं रामायण किती केलंय ना. केले. तर चला मग आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो आणि त्यानंतर मग मी कवर वगैरे लावते. हां हां हे आहे ना, हे बुक आहेत ना, हां ते मोठे आहेत, त्यामुळे जास्त होमवर्क होईल वाटते. जास्त होमवर्क होणार बरोबर. मग तुम्ही पायावर काऊन बसतोय? मी असा पाय हे केला आणि त्याच्यावर घेऊन बसते. काऊन बाळा, तुला आवडते? हो, तुझा पाय मला लय आवडते. नक्की. हो. मी असा पाय जरी असा करून बसले ना की लगेच येऊन बसतो माझ्या पायावरती. तर चल मग ठेव आणि संध्याकाळी डॅडीला दाखवा. डॅडीला म्हणा मम्मा गेली होती शाळेत, मम्माने ॲडमिशन घेऊन आली.
चला मग मी आता ना जेवण वगैरे करते, त्यानंतरची थोडीसा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आज पूर्ण दिवसाचा. तर आत्ता एक दिवस जायचं, मस्त त्याची शॉपिंग करायची. काय काय रे, बॅग, वॉटर, काय पाण्याला काय म्हणतात ती बॉटल, त्याच्यासाठी टिफिन. हां ठीक आहे, तेच तेच तेच. तर चला मग, तुमच्याकडे ॲडमिशन वगैरे सुरू झाले का? पार्ट 2 पण टाकणार आहेत आम्ही बरं का. चला निघले त्याचं. तर बघा मस्त लगेच संध्याकाळचा स्वयंपाक होत आहे. झोपले होते, आताच उठले तर असे जेवण केलं. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक, अंडे लावले आहेत, अंड्याची भाजी करायची आहे. अशी सफाई वगैरे केली. आत्ता घ्यायची आहे लाईव्ह, पण लाईव्ह घेताना पण खूप कामं आहेत बघा. सगळं क्लीन केलं आहे मी. आणि हे बघा गावावरून बरंच काय काय आणलं, हे तर अजून ठेवायचं बाकीच आहे बघा. तसंच आहे सगळं. या रूममध्ये लाईट नाही आहे, तर याच्यामध्ये डाळी वगैरे आहेत, त्याच्यात ज्वारी गहू सगळ्या ती टाकी भरून आहे. हे एवढं दिलं आहे सगळं, ही टाकी टच भरून आहे. हे बघा कांदे लसूण सगळं, बटाटे. तर आता लाईव्ह घेत मला ह्या मिरच्या साफ करायच्या आहेत बरं का. भावना ताईंना मदत करायला या. हे बघा ह्या मिरच्या मला एवढ्या साफ करायच्या आहेत. चला मग आता सगळं आवरलं आहे, कामधंदे. आता मी येणार आहे आता लाईव्हला. तर तुम्ही पण या, मस्त गप्पा मारत आपण साफ करू. ह्या मिरच्या गावावरून आणल्या, तर आता ह्या पावसाच्या पहिलं मला दळून आणावं लागतील ना, त्यासाठी. ओके, तर चला मग मी आता लाईव्हवर येते. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. सगळं घर क्लीन वगैरे केलं आहे, मस्त आज जेवायला आहे ना. थोडीशी साफसफाई पण केली राहिली होती. तर मस्त आता आपण मिरच्या साफ करणार आहोत. मिरच्या साफ करत आहे ना लाईव्ह घेणार आहे. तर लाईव्हलाच थोडंसं लेटच झालं, कारण साफसफाई खूप होती आज. फ्रीज वगैरे साफ करणं हे ते. तर आजच्या दिवस सॉरी लाईव्हला थोडंसं लेट, पण आता मी येणार आहे. तर लाईव्ह येते, तर मिरच्या साफ करत लाईव्ह घेणार आहे मी. तर तुम्ही माझ्या प्लीज शॉर्ट व्हिडिओला लाईव्हला सपोर्ट नाही केला तरी चालेल, पण माझा लॉंग व्हिडिओ 2 मिनिटाचाच असतो बरं का. तेवढा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि गावाहून मी बरंच काय आणले बरं का, खूप म्हणजे बरंच काय आणलं. आता ते उद्याच्याला मी तुम्हाला दाखवेल. तर असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर माझं चॅनल ग्रो होईल. आता पूर्ण हे झालं, गावाला गेले तर पूर्ण काहीच नाही राहिलं. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तर प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. तुमच्या एक लाईकनी, एक सबस्क्राईबनी माझं चॅनल ग्रो होईल. तर चला बाय बाय. मला काही जास्त बोलता येत नाही आहे, तुम्ही समजून घ्या. ओके.